अटक, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पुण्याच्या नसरापूर अत्याचार घटनेतील नराधमाची लैंगिक सक्षमता तपासणी पॉझिटिव्ह। ससून रुग्णालयाकडून आरोपी भीमा कांबळेची तपासणी, न्याय वैद्यक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द। पुण्यातील नवले पूल परिसरात कुठलंही आंदोलन करता येणार नाही। नसरापूर घटनेनंतर पोलीस आयुक्तांचे आदेश। नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केल्यानं झाली होती 4 तास वाहतूक कोंडी। आईस्क्रीम विक्रेत्याकडून 14 वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग। पुण्याच्या मुळशी तालुक्यातली घटना। गावकऱ्यांनी आरोपीला दिला पोलिसांच्या ताब्यात। आरोपीवर कठोर कारवाईची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीत। बारामती पोटनिवडणुकीतील विजयानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा देणार राजीनामा, काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचीही शक्यता। तामिळनाडूच्या राजकारणातील मोठी बातमी, अण्णा द्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता। 30हून अधिक आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत। अण्णा द्रमुकची आज होणारी विधिमंडळाची बैठक रद्द। अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सत्ता स्थापनेसाठी मागितला काँग्रेसचा हात। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची माहिती। काँग्रेसच्या तामिळनाडू प्रदेश युनिटची आज चेन्नईमध्ये महत्त्वाची बैठक। यंदाच्या पावसाळ्यात देखील अंधेरी सबवे तुंबणार, सल्लागारांचा अहवाल। सबवेवरील उड्डाणपूल व्यवहार्य नसल्याचा पालिकेचा निष्कर्ष। तांत्रिक अडचणींमुळे सबवे समस्यामुक्त होण्याची शक्यता धुसरच। मुंबईतील अनेक भागांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। कुर्ला आणि घाटकोपरमध्ये 30 तास पाणी कपात। पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन। पंजाबच्या अमृतसर आणि जालंधरमध्ये स्फोट। जालंधरच्या बीएसएफ मुख्यालयाबाहेर डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये स्फोट, 1 जण जखमी। स्कूटीत स्फोटकं ठेवल्याची शक्यता, चौकशी सुरू। हैदराबादहून चंदीगडला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानात लँडिंगनंतर पॉवर बँकचा स्फोट। विमानात धूर पसरून प्रवाशांची धावपळ। स्फोटात 5 जण जखमी। उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळून 28 जणांचा मृत्यू। पिलीभीतमध्ये 100 फूट उंच वीट भट्टीची चिमणी कोसळली। हरियाणात वाऱ्यांमुळे 15,000हून अधिक झाडं उन्मळली।